औदुंबराची पानं घरी आणून आपण दारिद्र्य निवारणासाठी हा उपाय करू शकता। गुरुचरित्रातील औदुंबर अध्याय वाचावा, झाडाला किंवा फोटोला पंचामृत अर्पण करावं, गरजूंना गायीला नैवेद्य दान करावं, क्षमा प्रार्थना करावी, शक्य असल्यास नृसिंहवाडी औदुंबर तीर्थाला भेट द्यावी। औदुंबर पंचमीनंतर आपण ही पूजा 11 गुरुवार किंवा किमान 5 गुरुवार सातत्याने करू शकता। हे अधिक फलदायी मानलं गेलंय। ही अगदी साधी सोपी पूजा आहे, जी मनापासून केल्यानं दत्तगुरूंची कृपा नक्की लाभते। ही पूजा श्रद्धेनं केली की मनातील सर्व इच्छाही पूर्ण होतात असं मानले जातात। आता श्री गुरुचरित्र हे श्री नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरित्राचे महान ग्रंथ आहे। यातील अध्याय 19 हा औदुंबर वृक्षाचे महात्म्य सांगणारा आहे। यात 2 मुख्य भाग आहेत। एक म्हणजे औदुंबर वृक्ष हा कल्पवृक्ष का मानला जातो आणि दुसरं म्हणजे श्री नृसिंह सरस्वती स्वामींना औदुंबर वृक्ष का प्रिय आहे। या कथेचा सारांश असा की नामधारकाने सिद्ध मुनींना विचारलं की स्वामी, अनेक पवित्र वृक्ष असताना श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा पंचगंगा संगमावरील अमरेश्वराजवळील औदुंबर वृक्षाखालीच का वास्तव्य करीत आहेत? औदुंबरावर त्यांचे इतके प्रेम का आहे? तर सिद्ध मुनी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंनी भक्त प्रल्हादचे रक्षण करण्यासाठी नरसिंह अवतार धारण केला। हिरण्यकश्यपू या दैत्याने प्रल्हादाचा छळ केला होता। नरसिंहाने हिरण्यकश्यपूचे पोट नखांनी फाडून त्याचा संहार केला। त्यावेळी दैत्याच्या पोटातील कालकूट विष नरसिंहाच्या नखांना आणि बोटांना लागले। त्यामुळे नरसिंहाच्या नखांना प्रचंड आग लागली। ते अत्यंत क्रोधित आणि व्यथित झाले। तेव्हा लक्ष्मी देवीने औदुंबराची फळे आणि औदुंबराच्या सालीपासून काढा तयार केला। नरसिंहाने त्या काढ्यामध्ये आपली नखे रोवली। लगेच नखांची आग शांत झाली आणि विषबाधा दूर झाली। त्यानंतर प्रसन्न होऊन भगवान नरसिंह आणि लक्ष्मी देवी यांनी औदुंबर वृक्षाला वर दिलं की हे औदुंबर, तुला सदैव भरभरून फळे येतील। तू कल्पवृक्ष म्हणून ओळखला जाशील। तुझी सेवा करणाऱ्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील। तुझ्या दर्शनाने विषबाधा पाप नष्ट होतील। निपुत्रिक स्त्रीला पुत्रप्राप्ती होईल। दारिद्र्य श्रीमंत होईल। तुझ्या छायेत जप तप अनुष्ठान करणाऱ्यांना अनंत पुण्य, ज्ञान आणि मनोरथ सिद्धी मिळेल। तुझ्या छायेतील पाण्यात स्नान केल्यानं गंगा स्नानाचं पुण्य मिळेल। व्याधी, ब्रह्महत्यादी महापातक नष्ट होतील। कलियुगात तू कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध होशील। आम्ही लक्ष्मीसह तुझ्याजवळ कायम वास्तव्य करू। अशा प्रकारे अत्यंत क्रोधित नरसिंह औदुंबराच्या सानिध्यात शांत झाले। म्हणून औदुंबर वृक्ष कलियुगातील कल्पवृक्ष मानला जातो। श्री नृसिंह सरस्वती हे दत्तात्रेय स्वरूप असल्याने त्यांना हे महात्म्य माहीत होते। म्हणून ते औदुंबर वृक्षाखाली वास्तव्य करून भक्तांना कृपा करीत। औदुंबर झाडाखाली हा अध्याय 11 वेळा वाचल्याने विशेष फळ मिळते असे लोकप्रिय उपाय यामध्ये सांगितले आहे। ही कथा सुद्धा श्री दत्त संप्रदायात अत्यंत लोकप्रिय आहे। औदुंबर पंचमीला किंवा गुरुवारी